हिसकावून घेणार. बसण्याचा शाम करणं वारू तो वारू सुद्धा हिसकावून घेणार. 4 बोटाची लंगोटी लावून जेजूरगडाच्या खालती तुम्हाला ढकलून देणार. असं ज्या रानाचा छंद लागला बाई जावं लागल तिच्याकडं. 12 वर्ष गडाची पायरी सुद्धा चढू देणार नाही. माणसा आव. तुला वाटतं मीच लय भारी नाही का? मग काय मग म्हणते तरी काही तो हरली माणसा तर मी काय करणार? काय बरं कुमाराच्या घरी जाणार कच्चा गाडा घेऊन येणार आणि त्या कच्च्या गाड्याने तुला माझ्या शामकार मारूला पाणी व्हायला लावणार. असं जर कधी गाडा फुटला गेली माणसा नेवास तुझं माहेर नेऊन सोडणार तो तुला त्या नेवाशा गावी. चालेल चालेल देवा. 12 वर्ष तुला आणणार नाही. 12 वर्ष चालेल ना. तुला काय वाटतं? मला काय वाटतं? तुला काय वाटतं? चला ना मग जा. चल ना मग. हा नाकला बोलू राहिली. काय नाकलून बोलती? अरे देवा धर्मात बी एवढी किचकिच होती. गबरे मासा चला जाऊ खेळा. आपल्याला दोघांना डाव खेळायची हो. पण आपल्या दोघांमध्ये कोणीतरी जामीनदार पाहिजे. पाहिजे. बोलू त्या बांबर उचकीला. दादी दासी, तू येते अशी का मी होतो आपण ओय! हे निरोप सांगायला. दासी इकडे आम्हाला दोघांना डाव खेळायची. गावामध्ये तू लक्ष ठेवायचं. तिच्याकडूनही बोलायचं नाही माझ्याकडूनही बोलायचं नाही. नाही मला कोण आपदी द्या मग झोपदर शिक रे काऊन आपदी त्या आण तेवढ्या माणसा हो. पहिला डाव कोण टाकणार? पहिला डाव आधी शिव. आणि मग पांदी शिव संपर्क पांदी लागते ना. अरे गाढवा आधी शिव आणि नंतर शक्ती. आमच्याकडे पांदी लागते. हेंड पाहिजे ना. शिव मग शक्ती. शिवशक्ती चालेल. म्हणजे पहिला डाव मी खेळल्यानंतर तू खेळणार. हो देवा. काय हरकत नाही. डावा ध्यान ठेव बघ. हा. इकडे तिकडे पाहू नको जरा. कधी मध्ये माझ्याकडे पाहत हा पाय त्याच्याकडे. काय चीज आहे. काय चीज आहे. घ्या फोटो काढून म्हणतात. या. टाको का डाव टाको. आडवाड्या बाई, आटपाड्या गावात पाड्या. मासा पहिला माझा बदला का राणी मासा. माझे बाकी आहे. बाकी आहे. टाकू का दुसरा डाव? बनवायचा बाई बनवायचा का बनवायचा. दुसराही माझा डाव पडलेला आहे. एक डाव माझा बाकी आहे. टाकू का तिसरा डाव? ध्यान ठेव का हरली माणसा. म्हणजे मी जिंकलं तू हरली माणसा. हा. देवा हो. तू
तुमच्या तिन्ही रस्त्याला लावून देणार. माझे तिने नाव तू तिने रस्ता लावून दे. लावून देणार. ते कसं काय लावणार? सांगू तुम्हाला. सांग ना. पहिला डाव गेला बाई तुमचा गजानन गणपतीला. गणपतीचं काय काम येतं? काय काम हे हा पहा देवा. काय? अहो कोणताही शुभ कार्य करायचं असलं, कोणताही शुभ कार्य करायचं असलं आधी त्या गणपतीचं नाव घ्यावं लागतं. गणपतीचं नाव घ्यावं लागतं. घर बांधायचं असलं, तिथं हागल लग्न कार्य करायचं असलं, जागरण गोंधळ करायचं असलं, टाक सगळी घाण करून आवडव. काय तुझं? अरे हाच कण. अरे आजचं राहिले का मी नुसतं कोणताही शुभ कार्य करायचं असलं तर त्या गणपतीचं नाव घ्यावं लागतं. देवा. हा. जर कधी गणपतीचं नाव घेतलं नाही बाई, गणरायाचं नाव घेतलं नाही. रिद्धीचे काम सिद्धीला जात नाही. बरोबर आहे. म्हणजे पहिला डाव गेला माझा गजानन गणपती गजानन गणपतीला बाई. आणि दुसरा डाव दुसरा डाव गेला ना तुमच्या माता आणि पिताला. माता पित्याचं काय काम येतं? काय काम आहे म्हणजे? हा देवा. काय? अहो जन्म दिला त्या माता पितानी. जन्म दिला त्या माता पिताने. तुम्हाला जर कधी माता पितानी जन्म दिला नसता, होय? या जेजूरगडाचं राज्य तुम्हाला मिळालं नसतं. मिळालं नस. या जेजूरगडावरती तुम्ही आले नसते. बरोबर आहे. जर कधी माता पितानी जन्म दिला नसता, जन्म दिला नसता इथे येऊन वड्याची भाजी खाल्ली वड्याची भाजी खाल्ली असती का काय? हा, कशी खाल्ली भाजी बघून संपून गेलं. म्हणजे दुसरा डाव गेला माझा माता आणि पिताला माता आणि पिताला बाई. आणि तिसरा डाव तिसरा डाव गेला ना तेव्हा तुमच्या गुरु शक्तीला. कधी गुरु वळले तुम्ही? गुरु नाही रे. सांगा. गुरुने. अरे गुरु गुरु अरे गुरु 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 अरे गुरु गुरु अहो देवा. हा. अहो गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना ज्ञान नाही. अर्थ विना पोथी पोथी नाही, नाही. सुरा विना गाणं नाही. बरोबर काली ना शंभू. ए, आता नाक तर कोणी कोण आणलं बरोबर देवा. हा. तुमच्या तिन्ही डाव मी तिन्ही रस्त्याला लावून दिले. राहिली तुझी डाव. आता माझे डाव. टाक डाव टाक. आता मी डाव खेळणार. खेळ ना. खेळते ना. पहा तुम्ही. देखावले दे. पाच राशन. हा हा खेळ. देवा. जर कधी तिन्ही डाव माझे पडले बाई तर मी जिंकले, हा आणि तिन्ही डाव जर कधी माझे पडले नाही बर तर तुम्ही जिंकले. असं बर. चल का? नमस्कारे टाकीला रामा आता बरं कोण राहिलं डेबरे बाई साहेब कोण बोलत नाही तर काय हा. सकाळी भेटत ना उरेल सोडली चांगलं चांगलं खाते. तुला जाय ना रोड ना चांगलं चांगलं करून खायला सकाळी इकडे बाप कधी करते, इकडे जा. माझा म्हणजे पहिला डाव तुझा पडलेला आहे. 2 डाव तुझे बाकी आहे. टाक दुसरा डाव टाक. टाकते ना. हा टाक ना मग. हे पहा. टाक लवकर. पडलं देवा. ए, तेवढे तर पडले ते. त्या तेवढ्या बळा लागत आहे. हा तुमचं तर का चाललं आणि उचलली का फेकली हम्म. बस बाई भिजू राहिले ते कावड्या टाका हा टाक. आलं ना बाबा. टाक ना. आता मला ते येणं करून राहिलं. हा. पाळसा दुसराही डाव तुझा पडलेला आहे. बरोबर. एक डाव तुझा बाकी आहे. एकच बाकी देवा. टाक. कपडे घाला सुरुवात करा. ए! काढा कपडे. तुम्हाला माहिती का काय? एका रनावर भारत जिंकतो. हा हे बरोबर आहे. पहा. हा हा एका रनावर भारत जिंकतो. मग एका मतानं सरकार उलटाच्या पालता होऊन जातं बाई. तिकडे तिकडे होतो. तुमचं तर एक डाव आहे की अजून हा टाक डाव टाक. एका मतानं सरकार उलटाचे पालथा होतो. हा. एका मतानं भारत जिंकतो. हो एका मताने राणांना हा, एका रनानं भारत जिंकतो. हा तेव्हा क्रिकेट बी होतं का? काय रे नाही, सांगितलं? आता नव्हतं क्रिकेट. आता नुसतं देव तुम्हाला उदाहरण मी सांगू. म्हणलं देवाच्या काळात बी क्रिकेट होतं. नाही उदाहरण टाक. हे पहा देवा. माणसा पुढे हो. ए ए ए वर काय पाहू राहिला? पहिलेच खाली हे पहिले इकडं. अरे आधी डाव पाहिलं हो. अहो, तिन्ही डाव माझे पडले देवा. मी जिंकले मी. तू तुम्ही जिंकले. हरले. कपडे काढा. काढा कपडे. ए, ए, कपडे काढा. माणसा
तुला काय वाटत असं? हो देवा, हे बघ तुमचे पाय दाखव बरं. काय झालं? मला पाय दाखव. अरे 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 म्हणून काढा, काढा. काय झालं? पाय दाखव बरं. हे पाय. हा, तशी गंगा वाहते खा. काय घ्यायचं? काय? तुमचे समोर पाय आहे. हा. माणसा, काढा कपडे काढा. ओय! जसे माझी चिनी डाव तुम्ही रस्त्याला लावून दिली हा तसे तुझे चिनी डाव तिने रस्त्याला लावून देणार. लावा ना. माणसा, हा. पहिला गेला तुझा गजानन गणपतीराम. गणपतीला हा. काय येते देवा तुम्ही? काय झालं? बाया माणसाला गणपती राहत नाही. काय म्हणली? बाया माणसाला गणपती राहत नाही. बाया माणसाला गणपती राहत नाही. नाही रे. राहतो ना. कुठं पाहिलं तो? कुठं पाहिला? अहो, मी पाहिलं ना. कधी पाहिला? शिर्डीमध्ये. शिर्डी? हा. कसं काय? मला इकडे कार्यक्रमाला यायचं होतं. हा. मी लगेच पळत पळत मोटर गड्ड्यात गेलो. मोटर गड्ड्यात खाली मोटर अड्ड्यावर गेलो. बर. तिथे एसटी उभी होती. एसटी उभं होती. आता ती शेवटची एसटी. हा. मला त्या गाडीत बसून यायचं. बरोबर. पण माझ्या पुढे 4 बाया उभ्या होत्या. असं नसतं. त्याच्यातले 3 जणी गेल्या आणि लगेच गाडी जमली. हा. एका बाईला चालता येईल ना? नाही ना. चॅम्पियन गणपती असं चाललं. गाढवा तो गणपती नाही. मग तो गणपती 9 महिने 9 दिवसांनी ढसळून जातो. आणि 10 दिवस तसंच राहतो. माणसा, बाया माणसाला गणपती राहत नाही. नाही. आवडीच्या श्रीपती तिच्या श्रीपती तिला काय करायचा गजानन गणपती? दुसरा नाव गेलाय का तुला? माता आणि पिताराम. माता आणि पिताला. हा. अहो देवा, काय? माता आणि पिताचा माझा काही संबंध राहिला नाही. कस काय? जन्म दिला त्या माता पितानी. जन्मदेवाच्या माता पिताने घातलं मला जन्माला. जन्माला 12 वर्ष माझा सांभाळ केला बाई. सांभाळ केला. 12 वर्षानंतर होय, होय. माझ्या कन्यागती लग्न लावून दिलं. लग्न लावलं. ज्या दिवशी देवा हा. तुमचं आणि माझं लग्न लागलं बर. त्या दिवसापासून हा. आई वडिलांच्या कुळातून निसटली आहे. आई वडिलांच्या कुळातून निसटली. आणि तुमच्या गुळात येऊन मी ऐकलं गुळात. म्हणजे आई वडिलात आणि तुझा काही संबंध राहिला. संबंध राहिला नाही. बर. अहो 4 दिवसाचं माहेर 4 दिवसाचा माहेर. साऱ्या जन्माचं सासर ना बाई. असे हा. माणसा, काय? तिसरा डाव गेला तुझ्या गुरु शक्तीला. गुरु शक्तीला. हा. देवा काय? बाया माणसाला गुरु राहत नाही. बाया माणसाला गुरु राहत नाही. नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ही गोष्ट आपल्याला पटली बाई साहेबांची. बर. बाई माणसाला गुरु नाही राहत. मग गुरु तर माणसाला राहतो. बरं माणसात घुसला हा, गरज आहे माणसाला असं. गुरुची. तेव्हा तुम्हाला माहिती नाही. हा. अहो 6-1 महिने लग्नाला झाले. नवीन आज संसार चालू होतो. नवीन नवीन लग्न झालं, संसार करतो. एक दिवस गुरु शिष्याला जवळ बोलितो. जवळ बोलितो. आणि गुरु शिष्याला काय म्हणतो? काय म्हणतो? त्या पहा मी तुम्हाला सांगून ठेवते. बर. आपल्या लग्नाला झाले 6 महिने. 6 महिने झाले. घरातलं सगळं काम मीच करते. तूच करते. स्वयंपाक मीच करते, धुणं मीच धुते, हा. म्हातारी किचकिच मीच ऐकून घेते. तूच आहे. शक्ती. बरोबर आहे. अहो हा. माझे गुरु तुम्हीच. हा. माझे माता पिता तुम्हीच. माता पिता मी. माझे गजानन गणपती तुम्हीच. बर. हे तुमचे गणपती आहे बाई. हा. यायची सोंड कुठं? बे. सोंड चारला नाही गती. देवा माणसा, 33 कोटी देवाची पूजा केली काय? 33 कोटी देवाची पूजा केली काय? आणि नवऱ्याची सेवा केली काय? 33 कोटी देवाचं पुण्य हा. नवऱ्याच्या चरणाशी असतं. बरोबर आहे. नवरा जर कधी म्हणाला हा. ए माहेरी जायचं नाही, जाणार. जाणार नाही, इथं वाईस म्हटलं तर इथंच बसणार. हा. नवऱ्याने सांगावं आणि बायकोने ऐकावं. बायकोने ऐकावं. हे बायकोचं कर्तव्य आहे. बरोबर आहे. बाई त्याला नवऱ्याचं सगुणाचा हा. लाभ. नवरा हुशार पाहिजे. हा, नाही तर त्यानं या शिकून लेजिम खेळत. हा. ए, रा. चल ते मला शिरा. अरे तुझ्या आईची घाण. म्हणून त्या देवाने विचार केला, चंदनपूरला मला जायचं आहे. हिंगणी प्रधानाच्या वाड्यावरती जाणार, हिंगणी प्रधानाला सोबत घेणार आणि नंतर त्या चंदनपूर गावी जाणार.
ऐका पंडिता हो तुम्ही बसले सभा चातुर ऐका पंडिता तुम्ही बसले सभा चातुर ऐका पंडिता हो तुम्ही बसले सभा चातुर ऐका पंडिता गळ्यामध्ये सई सारंगी आलावन विसग गळ्यामध्ये सई सारंगी आलावन गरुगरा भिक्षा मागत यमचिंद्रनाथ गरुगरा भिक्षा मागत यमचिंद्रनाथ गरुगरा भिक्षा मागत यमचिंद्रनाथ त्या मच्छिंद्रनाथाची स्वारी काशी यात्रेला जात असताना रस्त्यामध्ये लागलं चंद्रपूर नगरीचं शहर त्या चंद्रपूर नगरीमध्ये मच्छिंद्रनाथ घरोघर भिक्षा मागू लागले भिक्षा मागत असताना काय झालं एका बाईच्या मनात बाबा हा एक एका बाईच्या मनात बाबा हा एक महाराज मधला पुत्र नाही होत बाबाजी मधला पुत्र नाही होत महाराज मधला पुत्र नाही होत मच्छिंद्रनाथ भिक्षा मागत असताना त्या नगरीमध्ये ब्राह्मणाची एक मुलगी नाव त्या बाईचं सरस्वती बाईने विचार केला बाबाजी समोर हात जोडले बाबाजीला बोलू लागली की बाबा 12-24 वर्ष झाले माझ्या लग्नाला मला पोटी संतती नाही काहीतरी प्रसाद द्या बाई माझा पाळणा हलू द्या कन्या किंवा मला होऊ द्या म्हणून त्या मच्छिंद्रनाथाने काय केलं बाबानं झोळी तुला काढून दिली भूत ग नाथानं झोळी तुला
आणला आणि त्या बाईच्या पदरामध्ये टाकला. टाकला. बाई, हा. हा माझा प्रस्ताव तू भक्षण कर. कर. कन्या किंवा रत्न जन्माला येणार, तुला मुलगा किंवा मुलगी होणार बाई. होणार हो बाई. मी माझ्या देशाला जात आहे. हा.